श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. देवउठणी एकादशीचा दिवस विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीच्या पूजेसाठी खास मानला जातो. मात्र या दिवशी काही कामे निषिद्ध असतात, तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कार्तिक महिन्यात येणारी देवउठणी एकादशी विष्णूंच्या पूजेसाठी खास आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू झोपेच्या योगातून 4 महिन्यानंतर उठतात. हा दिवस देवस्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखला जातो. पंचांगानुसार देवस्थानी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी सर्वार्थ सिद्धी योगात साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात देवउठणी एकादशीच्या दिवशी लग्न, मुंडन संस्कार, घरप्रवेश यासह सर्व शुभ कार्यक्रमांना सुरुवात होते. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद येतो. 12 नोव्हेंबर या दिवशीपासून एकादशी तिथी सूर्योदयापूर्वीपासून सुरू होईल आणि ती दुपारी 4:05 पर्यंत राहील. मात्र उदय तिथीच्या नियमानुसार 12 तारखेला एकादशी संपूर्ण दिवस राहील, तर 13 नोव्हेंबरला एकादशीचे व्रत सोडता येईल. एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:47 पासून सुरू होईल. तर आता पाहूया देवउठणी एकादशी व्रताचे नियम. देवप्रबोधिनी एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करावे. या जेवणात लसूण, कांदा विरहित जेवण असायला हवे. एकादशीच्या दिवशी निर्जल उपवास करावा. भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर फळांचे सेवन करावे. तसेच या दिवशी श्री विष्णूंचे स्मरण करावे. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा द्यावी. देवउठणी एकादशीचे व्रत केल्याने काय फायदे होतात व हे व्रत कधी सोडावे ते आता आपण पाहूया. या दिवशी व्रत ठेवल्याने धन समृद्धी वाढते. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. तसेच लग्नसराईचे शुभ मुहूर्त सुरू होतात. या दिवशी चातुर्मास संपतो. यंदा एकादशीच्या दिवशी रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि हर्ष योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे. देवउठणी एकादशीचे व्रत 13 नोव्हेंबरला सकाळी 6:42 पासून ते 8:51 पर्यंत कधीही सोडता येईल. तर मैत्रिणींनो, ही माहिती झाली ती म्हणजे देवउठणी एकादशीचा मुहूर्त, त्याचप्रमाणे देवउठणी एकादशीचे व्रत कसे करावे, ते व्रत कसे सोडावे आणि भगवान विष्णूंची पूजा करावी याविषयीची माहिती. त्याचप्रमाणे या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणते नियम पाळावे याचीही सविस्तर माहिती शास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे. तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते आता आपण पाहूया. देवउठणी एकादशीच्या दिवशी काय करू नये. देवउठणी एकादशीला रात्री झोपू नये. असे मानले जाते की या दिवशी विष्णूंची मूर्ती किंवा चित्रासमोर बसून भजन, कीर्तन आणि जागृती केल्याने विष्णूंची असीम कृपा राहते. एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. असे मानले जाते की सुपारी खाल्ल्याने मनातील रजोनिवृत्तीची प्रवृत्ती वाढते. या साधकाने सात्विक नीतिमत्ता ठेवून विष्णूंची साधना करावी. एकादशीच्या दिवशी इतरांची निंदा करणे आणि वाईट करणे टाळा. असे केल्याने जीवनामध्ये नकारात्मकता वाढू शकते. असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी पाठ फिरवणे टाळावे. असे केल्याने अपमान होऊ शकतो आणि सन्मान गमावला जाऊ शकतो. एकादशीच्या दिवशी राग टाळावा. यामुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे भक्तिभावाने विष्णूंची पूजा करावी. जर कोणी चूक केली असेल तर त्याला माफ करावे. देवउठणी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी भाताचे सेवन करू नये. तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेच्या 1 दिवस आधी तुळशीची पाने तोडून घ्यावी. आता आपण पाहूया देवउठणी एकादशीच्या दिवशी काय करावे. देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि तुळशीच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी गरीब आणि गरजूंना आपल्या क्षमतेनुसार अन्न, पैसा आणि उबदार कपडे दान करावेत. देवउठणी एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी भोग अर्पण करताना विष्णूंना तुळस अर्पण करावी. असे मानले जाते की तुळशीच्या पानांशिवाय विष्णू भोग स्वीकारत नाहीत. देवउठणी एकादशीच्या दिवशी रात्री जागरण आणि भजन कीर्तनाचे कार्य शुभ मानले जाते.
त्याचप्रमाणे या दिवशी भगवान विष्णूंच्या केल्या जाणाऱ्या ह्या सेवा लवकर फलद्रूप होतात व भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात। या दिवशी विष्णूंचा जो मंत्र आहे अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। या मंत्राचा तुम्ही कमीत कमी 1 माळ आणि जास्तीत जास्त 11 माळी जप करू शकता। त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम। या विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूंच्या सहस्त्रनामांची फलश्रुती आणि नामांचे वर्णन केलेले आहे। ते जर आपण या दिवशी पठण केले तर नक्कीच भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, त्याचप्रमाणे आपल्या समस्या, आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते व माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही प्रसन्न होऊन आपल्याला अनेक शुभ आशीर्वाद देतात व आपल्याला एकादशीचे संपूर्ण फळ लाभते। त्याचप्रमाणे या दिवशी तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्ण रूप मूर्ती असेल, श्रीकृष्णाची असेल, श्रीरामांची असेल, भगवान विष्णूंच्या रूपातली कोणतीही मूर्ती, फोटो असेल तर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अवश्य ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप अवश्य करा। ज्याप्रमाणे भगवान विष्णूंची सेवा करणे या दिवशी शुभ आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मींना प्रसन्न करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळेला एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मींना सुद्धा तुम्ही अवश्य तुपाचा दिवा लावा। त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्ताचे सुद्धा पाठ या दिवशी 1 वेळा श्रीसूक्त पठण करू शकता किंवा जास्तीत जास्त 11 वेळा सुद्धा श्रीसूक्त पठण करू शकता। कारण हे दोघं उभयंता हे कधीही एकत्र प्रत्येक ठिकाणी जात असतात। त्यामुळे ज्या ठिकाणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा होईल तेथे ते हजर असतात। म्हणूनच या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करू शकता। त्याचप्रमाणे या दिवशी 1 दिव्याचं दान तुम्ही जे पिंपळ वृक्ष आहे तिथेही ठेवून येऊ शकता। आपण भगवान विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाच्या खाली 1 दिवा लावून पिंपळ वृक्षाची या दिवशी पूजा केली तर आपल्या अनंत जन्माची वेगवेगळी जी पाप आहेत, आपल्या हातून घडलेल्या चुका आहेत, वाईट कर्म आहेत ती नष्ट होतात असे सांगण्यात येते। म्हणूनच ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल जसं की स्टीलचा, कणकेचा किंवा मातीचा कोणताही एक जो दिवा आहे तो त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि तिथं जाऊन प्रज्वलित करायचा आहे आणि तो जो दिवा आहे तो घरी घेऊन यायचा नाही, तिथंच आपल्याला दिव्याचं दान करायचं आहे। म्हणजे दिवा पिंपळ वृक्षाला समर्पित करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा आहे किंवा तुम्हाला एखादी अडचण आहे ती सोडवण्यासाठी भगवान विष्णूंना विनंती करायची आहे। कारण या एकादशीच्या दिवशी त्यांचे काही काळ वास्तव्य तेथे सुद्धा असते। तर मित्रांनो, ही झाली देवउठणी एकादशीची माहिती, महत्त्व, या दिवशी काय करावे, काय करू नये याविषयीची माहिती। तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार। तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू। श्री स्वामी समर्थ।